गोल्ड लोन घेणाऱ्यांसाठी आरबीआयने 1 एप्रिल 2026 पासून 2 मोठे नियम बदलले आहेत. हे बदल नक्की काय आहेत आपण समजून घेऊया. पहिला बदल आहे LTV म्हणजे लोन टू व्हॅल्यूच्या प्रमाणात. सोप्या भाषेत सांगायचं तर तुमच्या सोन्याच्या आजच्या बाजारभावाच्या तुलनेत बँक तुम्हाला किती टक्के कर्ज देऊ शकते याचं हे प्रमाण असतं. आधी 1 लाखाच्या सोन्यावर सरसकट 75,000 रुपये मिळायचे, पण आता 2.5 लाखांपर्यंतच्या कर्जावर 85% LTV मिळेल. म्हणजे आता 75,000 नाही तर 85,000 रुपये हातात येतील. दुसरा बदल म्हणजे सोन्याची सुरक्षिततेशी निगडीत आहे. कर्ज पूर्ण फेडल्यावर बँकांना आता 7 वर्किंग डेज मध्ये तुमचं सोनं परत करणं बंधनकारक आहे. जर उशीर झाला तर बँकेला रोज 5,000 रुपयांचा दंड ग्राहकाला द्यावा लागेल. सोन्याचे भाव वाढत असल्यामुळे आरबीआयनं कदाचित हे पाऊल उचललं असेल, पण लक्षात ठेवा, सोनं विकणं हा आपल्यासाठी एक इमोशनल डिसिजन असतो. म्हणूनच आपण ते न विकता त्यावर कर्ज काढतो. पण जास्त कर्ज मिळतंय म्हणून त्याचा वापर उधळपट्टी किंवा चैनीसाठी करू नका. सोय नेहमी स्वस्त नसते. हप्ते वेळेत भरा, नाहीतर हक्काचं सोनं लिलावात जाऊ शकतं. तुमच्याकडे सोनं असूनही तुम्ही कधी महागडं पर्सनल लोन घेतलंय का? प्लीज कमेंट करा. गोल्ड लोन की पर्सनल लोन, कर्जमुक्तीच्या या प्रवासाला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.